नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक 2 वनस्पती रचना व कार्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. वनस्पतींची 3 उदाहरणे द्या. त्यातील अ. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या फणस, धोत्रा आणि एरंड. दुसरं. खोडावर काटे असणाऱ्या. उत्तर निवडुंग, करवंद आणि काटेसावर. पुढचं. लाल फुले असणाऱ्या. उत्तर जास्वंद, पांगारा आणि पळस. पुढचं. पिवळी फुले असणाऱ्या. उत्तर बहावा, भेंडी आणि सोनमोहर. पुढचं. रात्री पाने मिटणाऱ्या. उत्तर गुलमोहर, आवळा आणि पर्जन्य वृक्ष. पुढचं आहे एकच बी असणारी फळे. आंबा, बोर आणि काजू. आणि पुढचं आहे फळांमध्ये अनेक बिया असणाऱ्या. पेरू, फणस आणि कलिंगड. पुढचं बघणार आहोत. कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा. त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा. बघा, या ठिकाणी आपल्याला जास्वंदाच्या फुलाचे विविध भाग अभ्यासायचे आहे आणि त्याची आकृती या प्रकारे आहे. अभ्यासासाठी जास्वंदीचे फूल निवडले. निरीक्षण. जास्वंदीच्या फुलाला देठ आहे. पुष्पाधाराच्या भागावर फुलाचे सर्व भाग व्यवस्थित रचलेले आहेत. यांपैकी 4 भाग महत्त्वाचे दिसतात. त्यातील अ. निदलपुंज. हा भाग हिरवा आहे. त्यात 5 दले आहेत. दुसरा आहे दलपुंज. दलपुंज 5 मोठ्या पाकळ्यांनी बनलेला आहे. या पाकळ्या सुट्या सुट्या आहेत. पुढचा आहे पुमंग. पुंकेसराचा भाग नळीप्रमाणे बनलेला आहे. त्याच्या टोकाशी परागकोश दिसतात. पुमंग या फुलाचा पुल्लिंगी भाग आहे. आणि पुढचा आहे जायांग. फुलाच्या देठाशी अंडाशय दिसतो. ब्लेडने छेद केल्यावर त्यात बिजांडे दिसतात. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. काय सारखे, काय वेगळे. त्यातील अ. ज्वारी आणि मूग. यातील सारखेपणा काय, तर दोन्हीही अन्नपदार्थ आहेत. आता त्यातील वेगळेपणा कोणता तो आपण बघणार आहोत. ज्वारी एकदलीय वनस्पती आहे, तर मूग द्विदलीय वनस्पती आहे. नंतर ज्वारी पिष्टमय पदार्थ देते, तर मूग प्रथिने देतात. पुढचं बघणार आहोत. कांदा आणि कोशिंबीर. बघा, सारखेपणा काय, तर स्वयंपाकात पूरक पदार्थ म्हणून वापरतात. आता या ठिकाणी कांदा आणि कोथिंबीर यामध्ये असलेला वेगळेपणा आपल्याला लिहायचा आहे. कांदा ही एकदलीय वनस्पती आहे, तर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे. कांद्याचे बी असते किंवा तो कंदापासून रुजतो आणि कोथिंबीर ही धण्यांपासून रुजते. पुढचं बघणार आहोत. केळीचे पान व आंब्याचे पान. बघा, दोन्ही धार्मिक कार्यात वापरतात. हा त्यातील सारखेपणा आहे. आता केळी ही एकदलीय वनस्पती आहे, तर आंबा ही द्विदलीय वनस्पती आहे. नंतर केळीच्या पानाला समांतर शिराविन्यास असतो आणि आंब्याच्या पानाला जाळीदार शिराविन्यास असतो. पुढचं आहे नारळाचे झाड व ज्वारीचे ताट. बघा, आता या ठिकाणी सारखेपणा काय, तर दोन्ही एकदल वनस्पती असून ते अन्नपदार्थ देतात. आता यातील वेगळेपणा. नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते, तर ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते. नंतर नारळाचे झाड बहुवार्षिक असते, तर ज्वारीचे ताट कणीस येऊन गेल्यानंतर मरते. पुढचं बघणार आहोत. खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. बघा, पहिलं चित्र जे आहे अ हे चित्र एकदल बीचे आहे. हा मक्याचा दाणा आहे. नंतर आ हे चित्र द्विदल बीचे आहे. हा वाल आहे. तिसरं बघणार आहोत. अ चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात, तर आ चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत.
प्रश्न क्रमांक 5, वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा. बघा, मूळ, खोड, पाने, फुले, फळे हे वनस्पतींचे निरनिराळे अवयव आहेत. पहिलं, मुळांची कार्ये. त्यातील अ, वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे. दुसरं, मातीतील पाणी व क्षार यांचे शोषण करणे. दुसरं बघणार आहोत खोडांची कार्ये. मुळांनी शोषलेले पाणी आणि पोषक द्रव्ये वनस्पतीच्या इतर भागांना पोचवणे. निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषण करते. तिसरं बघणार आहोत पानांची कार्ये. प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती, नंतर बाष्पोत्सर्जन, नंतर रूपांतरित पाने प्रजनन, अन्न संचय, आधार देणे अशी कार्ये करतात. पुढे बघणार आहोत फुलांची कार्ये. प्रजनन किंवा पुनरुत्पादन करणे. आणि फळांची कार्ये अन्न संचय करणे आणि बीजांचे संरक्षण करणे. अशा प्रकारे या ठिकाणी वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्ये आहेत. प्रश्न क्रमांक 6, खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. बघा, आता या ठिकाणी गुळगुळीत पृष्ठभाग. केळीच्या झाडाला गुळगुळीत पान असते. केळीचे झाड हे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात. पुढचं बघणार आहोत खडबडीत पृष्ठभागाबद्दल माहिती. खडबडीत पृष्ठभाग. पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक हे छोटे झुडूप आहे. 10 मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लाल देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. त्यांची पाने खरखरीत व खडबडीत दिसतात, परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत. तिसरं आहे मांसल पर्णपत्र. जलपर्णीची पाने मांसल असतात. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. त्याचे खोड देखील फुगीर आणि हिरवे असते. त्याला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात. पुढचं आहे पर्णपत्रावर काटे. केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात. केवड्याची वनस्पती साधारणपणे 1 मीटर उंचीचे छोटे झुडूपच असते. याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते. झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो. प्रश्न क्रमांक 7, तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा. बघा, आता या ठिकाणी वनस्पतींची जी विविध भाग आहे त्यांची नावे या आकृतीमध्ये दडलेली आहेत. ती आपल्याला शोधून लिहायची आहे. बघा, या प्रकारे अंकुर, जयांग, सोटमूळ, दलपुंज, पर्णतल, खोड, मुकुल, फूल, कुक्षी, कांडे, कळी, शीर, मूळ, अंडाशय, कांडे, पर्णाग्र, बीजांड, देठ, पेर, पुमंग आणि पाकळी. अशा प्रकारे या ठिकाणी वनस्पतींच्या विविध भागांची नावे आहेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक 2 वनस्पतींची रचना व कार्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.